लव्ह जिहाद, लँड जिहाद सोबतच आता ट्रॅव्हल जिहाद. आमदार संग्राम जगताप. पुलाची शिरोली येथे लव्ह जिहाद आणि धर्मांतरण घटनेच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या हिंदू जन आक्रोश सभेत मुख्य वक्ते म्हणून बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी हिंदू तरुणांना संघटित होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, लव्ह जिहाद, लँड जिहाद सोबतच आता ट्रॅव्हल जिहाद देखील समोर येत असून हिंदूंनी एकत्र येऊन याचा बिमोड केला पाहिजे. अशा प्रकरणांसाठी पैसा कोठून येतो आणि या अपप्रवृत्तींना कोणाचा पाठिंबा आहे याची शासनाने सखोल चौकशी करून कडक कारवाई करावी. पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की मुस्लिम मौलवी समाजाचे ध्रुवीकरण करत असताना आपण आपल्या धर्माची कट्टरता आणि जागरूकता निर्माण करत आहोत. भविष्यातील पिढीच्या रक्षणासाठी आपल्याला जागृत राहावे लागेल. भगवा बघताच लव्ह जिहादी प्रवृत्ती थरथर कापली पाहिजे असे वातावरण निर्माण करा, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले. लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि वोट जिहादच्या माध्यमातून हिंदू धर्मावर होणारा अत्याचार आता कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. हिंदू मुलींचे आणि महिलांचे रक्षण करण्यासाठी संपूर्ण हिंदू समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. जिथे लव्ह जिहादची प्रकरणे घडतील तिथे गुन्हेगारांना आणि त्यांना साथ देणाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी आम्ही शिरोली ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील मशिदीवर असणारे भोंगे जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत राहून तात्काळ काढून टाकावेत, असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. आपल्या भाषणात पुढे बोलताना आमदार पडळकर म्हणाले की हिंदू मुलींची अन्यायकारक प्रकरणे जिथे कुठे उघडकीस येतील तिथे संबंधित मुस्लिम जिहादी तरुणांचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे. हिंदूंनी आता शांत न बसता अशा प्रवृत्तींना जशास तसे उत्तर देण्यासाठी संघटित झाले पाहिजे. यावेळी बोलताना आमदार पडळकर यांनी राज्यात व भारतात होणाऱ्या हिंदू समाजातील महिलांच्यावरील अन्यायकारक घटना व त्यांना पाठीशी घालणारे मुस्लिम नेते यांचा खरपूस समाचार घेतला. या जनआक्रोश सभेला शशिकांत खवरे, कृष्णात करपे, राजेश पाटील, महेश चव्हाण, सतीश पाटील, धनाजी पाटील, उत्तम पाटील, अनिल खवरे, प्रमोद पाटील, विजय जाधव, योगेश खवरे, प्रशांत कागले, संदीप पाटील, अर्जुन चौगुले, राजेंद्र सुतार, संदीप पोर्लेकर, सागर कौंदाडे, दीपक यादव, सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह परिसरातील हिंदू नागरिक, तरुण वर्ग आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महान कार्य न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची शिरोली.